बुल्ढाना के शिवसेना विधायक संजय गायकवाड़ और उनके परिवार के सदस्यों ने श्री संत मुक्ताबाई की पालकी की पूजा की और दर्शन किए। इस दौरान विधायक गायकवाड़ पालकी के सारथी भी बने। श्री संत मुक्ताबाई की पालकी बुल्ढाना शहर में पहुंची। श्री क्षेत्र मुक्ताई नगर से निकली आदिशक्ति संत श्री मुक्ताबाई की पालकी का जगह जगह रंगोलियां बनाकर स्वागत किया गया। आज पालकी बुल्ढाना शहर के शिवाजी नगर स्थित हनुमान मंदिर में विश्राम करेगी। इस अवसर पर गायकवाड़ ने कहा कि जिस तरह देहू आळंदी में पालकी समारोह को राज्य सरकार द्वारा अनुदान दिया जाता है, उसी तरह श्री संत मुक्ताबाई की पालकी समारोह के लिए अनुदान दिलाने के लिए अधिवेशन में प्रयास किए जाएंगे। आदिशक्ती मुक्ताईची पालखी ही 350 जवळपास 318 वर्षापासून या बुलढाणा शहरामध्ये येते। हे आमचं जे मंदिर आहे हे पुरातन 350-400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, ज्याचा जीर्णोद्धार मी आताच केला आणि वारकऱ्यांची व्यवस्था नसते म्हणून हे मंदिर उभारलं आणि वारकरी भवन देखील उभारलं। आज ही पालखी 6 जूनला त्या ठिकाणी निघते आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला त्या ठिकाणी पोहोचते। जवळपास 6 जिल्ह्यातून 500-600 किलोमीटरचं अंतर कापत ही वारकरी सगळे त्या ठिकाणी पोहोचतात। आज बुलढाण्यामध्ये धूमधडक्यामध्ये मुक्ताईच्या पालखीचं स्वागत त्या ठिकाणी झालं। आम्ही सगळ्यांनी पूजा अर्चना त्या ठिकाणी केली। वारकऱ्यांची सगळ्यांची रात्रीची निवासाची व्यवस्था, सकाळची नाश्त्याची व्यवस्था, रात्रीच्या जेवणाची व्यवस्था, उद्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था ही देखील सगळी या ठिकाणी केलेली आहे। आमचे वडील आणि ही सगळी विश्वस्त मंडळी आधी करायची, आता ते काम आम्ही या ठिकाणी पुढे करत आहोत। मी खूप खूप धन्यवाद देईल सगळ्या वारकरी या मुक्ताईच्या संस्थानाला आणि आई मुक्ताईची प्रार्थना करेल की जेवढे वारकरी त्यांच्यासोबत जात आहे कोणाला कुठलीही इजा न होता सगळेच्या सगळे हे चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या आरोग्य असताना आपल्या घरी पोहोचावे, कोणाला इजा होणे ही देखील प्रार्थना करतो। वारकऱ्यांनी खंत व्यक्त केली की इतर पालख्याप्रमाणे ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर असतील या पालखीला अनुदान भेटतं त्याप्रमाणे आपल्या संत मुक्ताबाईच्या पालखीला अनुदान भेटतं। 100% मागच्या वर्षी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देहू आळंदीहून निघणाऱ्या तुकाराम महाराजांच्या पालखीला अनुदान त्या ठिकाणी सगळ्या दिलं गेलं, पण मुक्ताईच्या पालखीला अनुदान दिलं जात नाही। या पुढच्या महिन्यामध्ये अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये मी सरकारचं विविध आयोगाच्या माध्यमातून लक्ष वेधील आणि 100% या पालखीच्या वारकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करेल आणि आमचं सरकार किंवा आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देतील हा मला विश्वास आहे।